सर, आज बैठक पार पडली, कोकणासंदर्भात ही बैठक होती। एकंदर जागर जो निघणार आहे, जो यात्रा आहे त्याबद्दल बैठक होती। नेमकं काय ठरलं बैठकीत, काय सांगाल? मला असं वाटतं की 27 तारखेपासून ही आमची यात्रा सुरू होणार आहे। त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी कोकणातले जे आमचे पदाधिकारी आहेत, रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल, मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस यांची आज एक बैठक बोलवली। त्याबद्दल कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे याबद्दल साहेबांनी सर्व नेत्यांच्या आणि कोकणातल्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेतलेल्या आहेत आणि त्या सूचनेनुसार एक कार्यक्रम आता बनवण्याचं काम सुरू आहे। 27 तारखेला कोकणातले रस्ता पूर्ण व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणाच्या रस्त्यावर तुम्हाला उतरलेली दिसेल। पण ही यात्रा पूर्वी 3-4 दिवसाची होती, आता 1 दिवसात पूर्ण केली जाणार आहे का? काही टप्पे आखण्यात आले आहे का? मला वाटतं की याचे 6 ते 9 टप्पे आता आखण्यात आलेले आहेत आणि ते कशा प्रकारे पुढे जातील त्याच्या बाबतीत आता राजगडला आमच्या नेत्यांची बैठक आहे आणि त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन सन्माननीय राजसाहेबांना तो मेसेज दिला जाईल। पूर्ण यात्रा झाल्यानंतर मनसे अधिक राज ठाकरे यांची सभा काही होणार आहे का कोकणात? आमचा प्रयत्न नेहमीच असतो की एखादी गोष्ट ज्या वेळेला आम्ही चांगली करतो किंवा लोकहिताची करतो त्याचा शेवट हा सन्माननीय राजसाहेबांनी केला पाहिजे, अशी मागणी देखील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय राजसाहेबांकडे केलेल्या आहे। आता याच्या बाबतीतला जो शेवटचा कौल आहे तो सन्माननीय राजसाहेब घेतील। ठीक आहे, थँक्यू।